नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन एक शेअर शोधून आणलेला आहे. पीएनबी बँक. पीएनबी बँकेमध्ये आता आपल्याला इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. थोडंसं आपण त्याचा फंडामेंटल बघू. तर फंडामेंटलमध्ये पीएनबी बँकेचं जर तुम्ही बुक व्हॅल्यू बघितली तर 120 रुपये बुक व्हॅल्यू आहे आणि आपल्याला शेअर आता 117 रुपयाने मिळतोय, म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा कमीने शेअर मिळतोय. पीई रेशो बघा 8च्या पीईला शेअर आहे आणि महत्त्वाचं डिव्हिडंड यील्ड ह्याचा 2.47 आहे. म्हणजे व्हॅल्युएशन वाईज पीएनबी बँक ही खूप चांगल्या व्हॅल्यूवर आता मिळते. आता हे झालं व्हॅल्युएशन, पण आपल्याला त्याच्याचबरोबर प्राइस ॲक्शन काय सांगते किंवा प्राइसमध्ये कशा बदल होतोय ते बघायचं आहे. थोडंसं आपण चार्टमध्ये जाऊ. चार्टमध्ये बघणार आहे प्राइस ॲक्शन कशी काम करते. तर इथं बघा आपल्याला ह्या चार्टमध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसतोय. हेड अँड शोल्डर म्हणजे काय असतं, तर इथं बघा हा शेअर इथून खाली आला, इथून खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला. म्हणजे ह्या ठिकाणी हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट आहे. आता हा ब्रेकआउट झाल्यानंतर प्राइस ॲक्शन काय सांगते, तर जेवढी ह्या हेडची हाईट आहे साधारण तेवढाच तो वर जाईल. म्हणजे तो साधारण 140 रुपीजच्या आसपास, 140च्या पुढं असं जाईल, 143 144च्या आसपास ह्याचं हेड अँड शोल्डरचं टार्गेट जाते. आता जर आपण चार्ट झूम आउट केला तर तुम्हाला लक्षात येईल काल ह्या चार्टने ब्रेकआउट दिलाय. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर लास्ट टाइम तो इथं हा त्याचा टॉप होता, लास्ट टाइमचा टॉप हा आहे. आता ह्या टॉपच्या वर काल क्लोज झाले ही कॅन्डल. ह्याचाच अर्थ असा आहे की ब्रेकआउट तर ऑलरेडी झालेला आहे. आता हा ब्रेकआउट नंतर जेव्हा मी चार्ट आता थोडासा छोटा करेन तर ह्या ठिकाणी त्या शेअरनी ब्रेकआउट दिलाय. तर ब्रेकआउट नंतर ह्याला लगेच हा रेजिस्टन्स आहे 118चा. जर 118च्या पुढे जर प्राइस अशी निघाली तर उद्या आपल्याला ह्या शेअरला बाय करायचं आहे अबाव 118. आता पहिलं टार्गेट असेल आपलं 128 आणि सेकंड टार्गेट 138. म्हणजे साधारण मला 20 रुपयाची तरी इतर रॅली अपेक्षित आहे. आता मी इथं ह्या ठिकाणी बाय केल्यानंतर इथं बघा माझा स्टॉप लॉस असेल साधारण 107च्या आसपास. कारण 107च का मी घेतोय, तर 107ला त्याची सगळी मुव्हिंग ॲव्हरेज 107 पर्यंत आहेत. म्हणजे 50चं मुव्हिंग ॲव्हरेज 107ला आहे. 107च्या खाली गेला तर तो खाली जाऊ शकतो. माझी रिस्क जी आहे ती फक्त 10 रुपयाची आहे. 10 ते 11 रुपयाची रिस्क आहे. रिव्हर्ट मात्र मला 20 रुपयाचा रिव्हर्ट मिळतोय. तर तुम्हाला काय करायचं, 118ला बाय करायचंय. फर्स्ट टार्गेट जे तुमचं असेल ते इथं 128 असेल आणि सेकंड 138. तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं, जर समजा तुम्ही 100 शेअर्स घेतले तर त्या 100 शेअर्स मधले 50 शेअर्स तुम्हाला 128ला विकायचे आहेत आणि राहिलेले 50 शेअर 138ला विकायचे आहेत. रिटर्न्स वाईज जर ह्या शेअरचा विचार केला तर अराउंड तुम्हाला 20%च्या आसपास रिटर्न हा शेअर देईल. रिस्क तुमची 10% आहे. तर आत्ताच चांगली अपॉर्च्युनिटी आहे पीएनबी मध्ये इन्व्हेस्ट करायची, तर प्रत्येकानं त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एज्युकेशन पर्पज बनवलेला आहे.